भरपूर मोठा आहे साप असं म्हणतात. कुठलं वरच्या साईडला साप आहे बहुतेक. बघू शकता तुम्ही ह्या आतमध्ये बसलेला आहे बिचीमध्ये. भरपूर बिग साईडचा साप आहे. कोणताही साप माहीत नाही. शेवटी आम्हाला पलीकडे जाऊन बघावं लागलं. पलीकडचं जाऊन दुसऱ्यांचा दरवाजा तोडावा लागला आम्हाला. तसंही घर पडलेलं होतं, ते मातीचं घर आहे. आम्ही कुलूप तोडलं. कुलूप तोडून आम्हाला शेवटी दुसऱ्यांचं आम्हाला आज जाऊन बघावं लागलं. बघू शकता आतमध्ये काहीच नाही, जायला जागा नाही आहे त्याला. हा वरनच काढायला लागतं आपल्याला. तसं खाल्लं निघत नाही. नाही शेवटी आम्हाला खालनं निघणार नाही, वरच जावं लागेल. बघू शकता आम्ही चाललोय वर जावं लागणार आहे आम्हाला ह्या घरावर. शेवटी आम्ही वर आलोय. बघू शकता आम्ही घरावर आलेलो आहे. भरपूर असे कचरा वगैरे पडलेला आहे. बहुतेक खालून रानातून आलेला आहे साप. बघू शकता असे पूर्ण कचरा पडलेला आहे. पूर्ण पत्रे किंवा कागद वगैरे पडलेले आहेत. बघू शकता किती कचरा पडलेला आहे. ह्या कचऱ्यातूनच शिरलेला आहे. खालून आलेला आहे साप रानातून, या झाडावरून चढून. या घरात पूर्ण माती वगैरे पडलेलं आहे खाली. बघू शकता किती मोठं बुळूक पडलं आहे इथं. इथूनच साप शिरलेला आहे या कागदातून. आतून बघू शकता तुम्ही किती कचरा पूर्ण पडलेला आहे याच्यावर. आता आम्ही पूर्ण सगळा कचरा काढणार आहे. खांदावं वगैरे लागणार आहे. बघू शकता आम्ही पूर्ण कचरा काढतोय. आता खंदूया आपण. खंदून बघितला खंताच बघा कसा निघला आहे साप बाहेर. बघा कसा पायात आला आहे. शेवटी आमच्या एकनाथ मोरे यांनी धरलेला आहे साप. बघू शकता किती मोठी बिग साईजची धामीन आहे. बघू शकता किती मोठी धामीन आहे मोठी. या तऱ्हेनं साप तर आपल्याला गावलेला आहे. बिग साईजची धामीन आहे. आपल्याला 5-6 फुटाची तरी धामीन असणार हे. बघू शकता पब्लिक वगैरे बघताय खालून वरून. शेवटी आपल्याला गावलेला आहे धामीन. बघू शकता या तऱ्हेने ह्याला रेस्क्यू करूया. बघू शकता आम्ही पूर्ण असं रेस्क्यू करतो याला. एखाद्या मोठ्या पोत्यामध्ये त्याला बंद केलं.